महायुती करता आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अगदी थोड्या वेळामध्ये नवी दिल्लीत अमित शहा, जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक होतीये। जागा वाटपावर या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होऊ शकतो। मुळात महायुतीत देखील जागा वाटपावरून मतभेद आहेत, हे काही आता लपून राहिलेलं नाहीये। मात्र त्यावर नवी दिल्लीत औपचारिक बैठकीत शहा, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार पहिल्यांदाच चर्चेला बसणार आहेत। शिंदे गट आणि अजित पवार गटाने जरी आपापल्या मागण्या समोर ठेवल्या तरी अमित शहा अखेर त्यांना किती जागा सोडतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत थेट दिल्लीहून। सोमेश, एक बैठक इकडे देखील झालेली होती जेव्हा अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते, मात्र आता ही दिल्लीतली बैठक किती महत्त्वाची आहे, आजच तोडगा निघेल का? आणि जागा वाटपावरून फॉर्म्युल्यावरनं देखील थोडीशी मतभिन्नता असल्याचं कळतंय का? अपडेट्स आहेत याबद्दल? नक्कीच आज आपण हे खात्री बाळगू शकतो की आज महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की होईल, कारण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच, आपण आता आहोत श्रीकांत शिंदेंच्या घराबाहेर, आणि नुकतेच एकनाथ शिंदे हे जेवण करून इथून निघालेले आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी आहेत। ते घर सुद्धा इथून एक साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। आणि जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्याला मिळाली आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नुकतेच दिल्लीत पोहोचलेत। त्याच्यामुळे आता हे तिन्ही नेते एकत्रितपणे अमित शहांसोबत, जे.पी. नड्डांसोबत चर्चा करणार आहेत आणि विषय चर्चेचा हा महाराष्ट्रातील जागा वाटप हाच असेल। आज दिवसभरामध्ये या सगळ्या चर्चा होणार हे निश्चित झालं होतं, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे दिल्लीत यायला थोडासा उशीर झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वतःला आधी त्यांची टीम बैठक करायची होती अमित शहांसोबत चर्चा करण्यापूर्वी, म्हणून ते प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी भेटले। जी नवी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार साधारण 28 ते 33 इतक्या जागा भारतीय जनता पक्ष लढेल, तर 4 ते 6 जागा या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडल्या जातील आणि उर्वरित 10 ते 12 जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना उभं केलं जाईल, अशी सध्याची स्थिती आहे। ज्या उमेदवारांचं तिकीट कापलं जाईल त्यांना कदाचित 12 आमदारांमध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये संधी दिली जाऊ शकते, अशी एक शक्यता आहे। त्यांचं पुनर्वसन कुठेतरी राजकीयदृष्ट्या केलं जाईल असं आहे, परंतु धनुष्यबाण जो एकनाथ शिंदेंसोबत आहे, शिवसेना नाव एकनाथ शिंदेंसोबत आहे आणि धनुष्यबाण या पक्षाच्या चिन्हाचं महत्त्व भाजपला माहिती आहे आणि त्या अर्थाने एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संधी दिली जाईल। जे सिटिंग आहे खासदार त्यांना तरी दिली जाईल, खूप कमी लोकांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्यावर आज चर्चा होईल आणि फॉर्म्युला ठरेल आणि फॉर्म्युला ठरल्यानंतर तो येत्या काही दिवसात जाहीर केला जाईल। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।